शुभ दिवस. हेपॅटायटिस ए या आजाराची प्रमुख लक्षणे कुठली? तर पचन समस्या उद्भवतात. पचन व्यवस्थित नीट होत नाही आणि यामुळे मळमळ, उलट्या, अतिसार म्हणजे जुलाब आणि होतात. शिवाय पोटात दुखायला लागते. हेपॅटायटिस ए या आजाराची लक्षणे पाहत असताना पचन समस्या निर्माण होतात. उदाहरणार्थ मळमळ होते, उलट्या होतात, अतिसार म्हणजे जुलाब होतात आणि यावेळी पोटात दुखायला लागते. तसेच डोळे आणि त्वचा ही पिवळी पडायला लागते बघा. हेपॅटायटिस ए या आजारामध्ये डोळे आणि त्वचा ही पिवळी पडलेली असते. नंबर 3, लघवी आणि शौचाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास गडद रंगाची लघवी होते व फिकट रंगाची शौचास होते. तेव्हा शारीरिक अस्वस्थता, सतत थकवा जाणवतो, स्नायू दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात आणि अशक्तपणा जाणवतो. सतत थकवा येतो, स्नायू दुखतात, सांधे दुखतात, अशक्तपणा जाणवतो. नंबर 5, हेपॅटायटिस ए आजारात प्रामुख्याने सौम्य ताप येतो. सौम्य असा ताप येतो. जर हेपॅटायटिस ए हा आजार झाला तर सौम्य प्रकारचा ताप येण्याची शक्यता दाट असते. तसेच त्वचेच्या बाबतीत सांगायचे झाल्यास संपूर्ण अंगाला खाज सुटते बा. हेपॅटायटिस ए या आजाराचे लक्षणे पाहत असताना संपूर्ण अंगाला खाज येते, त्वचेला खाज सुटते. तेव्हा हेपॅटायटिस म्हणजे यकृताला आलेली सूज, यकृताला सूज येते. हेपॅटायटिस या आजारात यकृताला सूज येते आणि यकृताला सूज आल्यामुळेच हे आपल्याला प्रमुख अशी लक्षणे दिसतात. ते म्हणजे कावीळ. थोडक्यात काय, डोळे आणि त्वचा पिवळी पडते. डोळे आणि त्वचा पिवळी पडते हे प्रमुख लक्षण आहे. कावीळ हा आजार होतो आणि डोळे आणि त्वचा पिवळी पडते. जर हेपॅटायटिस ए आजार झाला असेल तर हे लक्षण दिसतं. आता पचन समस्या जाणवतात. हेपॅटायटिस ए या आजारामध्ये पचन समस्या जाणवतात. उदाहरणार्थ मळमळ होतं, उलट्या होतात, अतिसार म्हणजे जुलाब लागतात, पोटात गडगडते, गडगड आवाज येतो आणि पोटात दुखते पहा. पोटामध्ये सतत दुखत राहते. हे देखील हेपॅटायटिस ए आजाराचं लक्षण आहे. आता लघवी आणि शौचाच्या बाबतीत सांगायचं झालं तर गडद रंगाची लघवी होऊन फिकट रंगाची शौचास होते. तसेच पुढील लक्षण म्हणजे शारीरिक अस्वस्थता जाणवते, सतत वाटणारा थकवा, अशक्तपणा हा जाणवतो जर हेपॅटायटिस ए आजार झाला तर. तसेच स्नायू दुखायला लागतात, सांधे दुखतात. तेव्हा हेपॅटायटिस ए या आजार झाला असे समजायला काही हरकत नाही. तेव्हा हेपॅटायटिस ए आजारात सौम्य असा ताप येत असतो. सौम्य ताप येतो. एवढंच नाही तर संपूर्ण अंगाला खाज सुटते, संपूर्ण अंगाला खाज सुटते, त्वचेला खाज सुटते. अशी जर लक्षणे दिसल्यास काय करायचं बघा, रक्ताची टेस्ट करून घ्यायची, ब्लड टेस्ट, आणि यकृताची देखील चाचणी करून घ्यायची.
लिव्हर टेस्ट म्हणजे LFT नावाची टेस्ट करून घेतली तर ते योग्य ठरते आणि यातून या हेपॅटायटिस ए या आजाराचे निदान होते. तेव्हा हेपॅटायटिस ए म्हणजे यकृताला आलेले सूज आणि यकृताला सूज आल्यानंतर ही लक्षणे दिसतात हे लक्षात ठेवा. व्हिडिओ फायदेशीर वाटल्यास सबस्क्राईब करा आणि नवीन विषयाचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. धन्यवाद.